वहिनी एकदा बबनले भेटू द्या बुवा, कशी काय तब्येत काय नाही आम्हाला पाहू द्या बुवा. किती मारलं त्या हरामखोराईने तर कसं पुढे बदला घ्यायले कसं हे वडील ना कसं आम्हालाही झोडता येईल ना मग तसं त्याईले म्हणून एकदा कसं बबनले भेटू द्या. त्या हरामखोराईला दाखवणं जा आता जे ज्यानं मारलं की बबनले त्याला दाखवणं जा. नवऱ्याला काही पाहू नका बापा, काही बदला घेऊ नका. तुम्ही बोलता काय आणि करता काय? तुम्ही लवकर निघा आटून सटका बरं. एक तर माझा दिमाग सटकला की मग कसं काहीच काही होऊन जाईल. त्याच्यापेक्षा कसं तुम्ही आधीच जटून निघून जा लवकर. बहिणी तुम्ही ऐकतच नाही वा. फक्त एकदा भेटू दे त्या बबनले. कशी काय तब्येत काय फक्त कोण मारलं हे तर आम्हाला विचारू द्या. मग पाहतो ना आम्ही गावात जाऊन काय आहे तर. नाही त्याचे हातपाय मोडले तर मग म्हणजा हाय माऊली नाही ना शिवलाल नाही मग मोठे आले तुम्ही हातपाय मोडायला लोक. तुमच्यामुळे तर मानवऱ्याचं सगळं हे असं झालं. मानवऱ्यानं मार खाल्ला. कुठे तुमच्या नांदी लागू देऊ बापा. कसं आहे तुम्ही चालले जा बा. हात जोडून पाया पडतो बापा मी तुमच्या. पण कसं तुम्ही निघून जा बा. आता वाटलं तर 2 दिवसांनी ये जा बापा तब्येत पाणी विचारायला. आता कसं मानवऱ्याची तब्येत लय चांगली आहे. मी काही नाही फक्त 2 मिनिटं भेटलो असतो की गड्या कसं काय झालं बबन काय कोण होतं तुला मारणार काय म्हणजे विचारणं होतं फक्त बस. गावात गेली की गोष्ट त्याच्या घरातून काढू मारतो ना त्याईले. शिवलालचा शब्द आहे ना शिवलालचा. शिवलालच्या शब्दावर तुम्हाला विश्वास नाही का बापा? शिवलाल तुमच्यावर तर विश्वास लय आहे ना. म्हणून कसं तुम्हाला 2च मिनिटं बोलणार की मग 2 दिवसांनी ये जा ना. तर लोक कसं मानवरा अजून चांगला होते. मग कसं तेरे मारायला मानवरा बी तयार होते ना. मग तुम्ही 3 जण जा ना. तुम्ही 2 नका जाऊ. तुम्ही बी मार खासान मानवऱ्याने जा सोबत. बहिणी आता 2 दिवसांना का आले आताच पाहतो त्याचे हरामखोराई मा दोस्त मारला त्यानं मा दोस्त आले पाहतो ना. मी आता आमचे हातपाय असे सैसे करून राहिले की कधी सोडतो त्याने कधी नाही. फक्त कसं बबनना नावं सांगितले पाहिजे. बबनना नावं सांगितले की बस सोडले ते घरात जाऊन काढून मारतो त्याला. हातपाय तुमचे लस वय सैसे करून राहिले म्हणून तर मानवऱ्याला सोडून आणते तुम्ही. मार खायला ठेवल तर मानवऱ्याला तुम्ही कसं आता तुम्ही बा म्हटलं ऐका. तुम्ही आता की निघूनच जा. निघून जा बरं तुम्ही. बापा तुम्ही कसं आता विषयाचं गांभीर्यच नाही समजून राहिले. एकदा फक्त भेटू द्या. बबनले किती मारलं काय माझ्या मग कसं तुम्ही एवढा वेळा कसं आमचा दोस्त आहे आमचा चित नाही लागून राहिलं काय सांगावं तुम्हाला. झप नाही लागत अनाज बोलणं लागून राहिलो. आता काय सांगू वहिनी तुम्हाला काय सांगू. काही सांगू नका बापा तुम्ही. काही सांगू नका तुम्ही. निघा बरं अटून झटकनी पटकनी. तुम्हाला किती खेप सांगू बापा. निघा एवढं बेसरम असते ना कोणी. 56 खेप झालं ना म्हणणं निघा तरी आहेच बापा अटी उभे. कोणी काही घेत नाही बाबा बिनलाजा आणि बेसरमाचं. तुम्ही आहेच अटी उभे. निघा लवकर. वहिनी एवढ्या खालच्या नाव बोलू ना. आम्ही काही हे नाही काही आम्ही चांगले म्हणून राहिलो की बदला घेतो बा आम्ही. तुम्ही तर बा काही आहे बा आम्हाला बोलून राहील. चालेल बा शिवला आपण काय एवढं 5 डाव काय चाल. हो ना बा बबन मध्ये माझा जीव आहे बिचाराचा. माझा जीव की प्राण आहे बबन. आणि ह्या वहिनी बा काही बोलून राहिल्या आपल्यालाच बोलून राहिल्या बेसरम गिसरम. सांगा आता म्हणजे भले दुनिया आहे का हे. वहिनी अजून आपला स्वभाव पाहिलाच नाही ना. जीवाला जीव देणार आहो मी शिवला. पण जाऊ दे बा चाल भाऊ माऊलीच चाल. काय बा हे तर कसं काय बापा तुम्ही जीवाला जीव नका देऊ बापा. का मानवऱ्याला मारून टाकता काय. निघा आटून जाऊ दे. काही गोष्ट काढू नका काही आता. हो वहिनी चाललो आम्ही चाललो. बमने जीवा एक लस भेटली रे गड्या आपल्याला बोलून राहिली. बाईचं काम मस्ती असते भाऊ. जाऊ दे टेन्शन घेऊ चा. दलिंदर वानाचे आता मोठे आले ते मानवऱ्याचं तोंड पाहिले. जा ना मानवरा मार खाऊन राहिला का नाही आले ते पाहिले की बबनले किती मारून राहिले. गाणीला पाहिलं पाहिले ते बबन खायनं तू मार किती खात मोठा म्हणते बबनले पाहू द्या मला कितीक मारलं कितीक नाही. मग मी त्याला मारतो घरात जाऊन मारतो. अरे तू काय मारशील रे म्हणून तर गाणीला पाहिलं पाहिला तू. नुसतं या शिवल्याचे बोलायचे नाटकात हे. शिवल्याला वाटते की बापा आपण काय बोलतो. सगळेजण आपल्या बोल्यातच गुंग राहतात का जास्तच येतात का. अरे पण मी नाही तशी मी समजते सगळं. तू काय हॅस चीज म्हणून. काय झालं काय म्हणतो शिवले काय म्हणेन रे बाबू तो शिवल्या. तुला माहित नाही का तो कसा आता लावलं काय करणारा. तो आलता बबनले पाहू द्या बापा. बबनले तुझ्या बापाले पाहू द्या म्हणून कितीक लागलं तर असं म्हणायला आलता. दिलं मी ना होळकावून लावून 56 खेप त्याला हाणून दिला तरी तो तटीच उभा राहिला. पाहू द्या असा बेसरा माहित. बरं दिला बाप्पा काढून तो बिबाय तो तू भरला नाही बोले. त्यानं तर मला सत्यानाच केला. लय मार घाल लावला त्यानं. त्याच्यात नव्हता गाणं. शिवल्या त्याला आता आपल्या घरी येऊ नको देऊ. पायरीवर पाय नको टाकू देऊ बापा. बाबा जायतो आता त्याला घरातच येऊ देत नाही. पायरीवर पाय का तुम्ही पाहता खरी आता काय करतो मी तर. तुम्ही निघा फक्त घराच्या बाहेर मग तुम्हाला सांगतो काय आहे. नाही बाबा मी तर अजिबात 2-4 महिने 5-6 महिने तर अजिबात निघत नाही घराच्या बाहेर. नाही बाबा लय मारतात बाबा लय झोडतात रे बाबा. मावला दुखून राहिला आता काय करू. बाई तुला चूक केली.
मला सांगते ना तुम्ही गेलो असतो ना त्याच्याबरोबर. ती म्हणत ना मारतून बदला घेतो, मी त्याच्या मागे गेलो असतो ना. मग बदला घेतला असताना त्याला पुढे घातलं असतं, मी मागे राहिलो असतो. लढल्या गेले असते ते बापाला मारणारे, चांगले हाणल्या गेले असते ना. बाबू ते का सोपी आहेत का काहीचे नारदात, ते तुले पुढे घातलं असतं त्यानं, ते मागे राहिले असते. म्हणजे कसं त्या बापावानी मग तूही खाय मार आणि ते येतात मग पळवून. असं असते ते, माहिती काय? ते त्याचा दिमाग बाबू लय वेगळा आहे. त्याच्या दिमागाला दिमाग नको लावू तू. त्या शिवल्याच्या राजी अजिबात नको लागू रे बाबू. नाही, बिलकुल नाही बाबा. तो विवा आहे, तुला सांगतो. कधी व्याजी होईल काही सांगता येते. नो गॅरंटी आहे बरं त्याच्या रांधी लागायचं. मग आपण काय अन्याय सहन करता का? चूप राहता का? ठीक चूप राहता का? बांगड्या घालता का हातामध्ये? बसून राहता घरामध्ये? राहायच्या माणसं तुम्ही. घरी जाऊन वाजवला ना झाडं लागतात ते. तुम्हाला मारून त्याचा बदला तर घेतोच मी, बदला घेतोच. बाबू मुकाट्यान चूप राहा बाबा. बदला घेतल्याच्या गोष्टी काही करू नको. दिमाग नको सटकू तुया. फालतू मला बोलायला लावून राहिला काही. बाई पाहतोच मी, बजेट तर बसतोच. करतोच ना काही ना काही, शाळा तर करतोच मी. बाबूचे त्या अगोपणा करू नको बरं. मी ना मार खाल्ला बाबू. बाबू बेकार आहे बरं, बेकार आहे. मला तरी सोडलं जाईन, हातपाय जोडले तर तुला सोडणारच नाही. ते अर्ध पुरा जात आहे. अरे तुला एका पुरी जिंदगी खराब केली हे लक्षात ठेव तू. बेकार गावातली लोक. अरे बाबू ते यार गावातल्याचा दात आहे बरं. अजिबात कोणाशी भांडायचं नाही, कोणाला दुखवायचं नाही, काहीच नाही बरं. शांत राहायचं. बाबू असं बोलू नको तू. काही बदलन फदलन घ्या लागत आपल्याला. आणि त्या शिवल्याच्या माऊलीच्या अजिबात नांदी लागा लागत. ते चंटी आहेत बरं, पुढे घालतात मागे माणसाले, मागे मागे पोहून जातात. बोगसात ते नांदी लागायचं. सांग तुम्ही काही शपथ आहे भाऊ. कोणाशी भांडण नको करू. नाही मी मरीन बरं, मी मरीन. बरोबर बाबा, काही भांडण नाही करत मी, काहीच नाही करत बस. का रे गड्या, काल म्हणता शिवलाल बबन माऊली झोडले म्हणतात तुम्ही, चांगले मजबूत. खरं आहे काय? हा खरं आहे बडवा, खरं आहे. ते झोडले चांगले मजबूत. पण काऊन मारले रे बापा? असं काय केलं बा? कोणता गुन्हा केलता ते ना? बाबा मुंगा शेंगा. आता मुंग माहिती तुम्हाला किती महाग आहेत. पोतळ्या शेंगा चालवल्या ते बाजारली गेले. हिरव्या मुंगा शेंगा 100 रुपये किलो शेंगा. सांगा मग आता पकडल्यावर का त्याचे मुके घेसान का? झोडले मग चांगले मजबूत. अवघड आहे. बरोबर आहे तुझी. मुंगाय शेंगा. आता मुंगाय शेंगा काय तशी चोट्टे जाणार बरं आणली. अरे मुंगाय शेंगा फेंगा काज्या काही कुठे लागल्या वाटे असतात साऱ्या. कोणत्या पोतळीवर शेंगा तोडल्या हे मागचं गाणं आहे बुडे बघून माहिती संजीच्या पुरीचं. त्याच्या धान्याला देईन हे. पण आता काय सांगती मुंगाय शेंगाचं नाव बदनाम केलं येईन. तुम्हाला समजत तुम्ही हवले हो करून राहिले हे बळ्यासारखी. बापा मुंशीरामचा लाईट पेटला बापा. मुंशीरामचा डायरेक्ट घेऊन राहिला. शपाकी मारायला ना जराशी. अरे बापा मुंशीराम भाऊ खरंच ना बा. मुंगा शेंगासाठी आणला. आम्हाला काय घेणं देण्याचं संजीव भाऊच्या पोरीचं आम्हाला काय करावं लागते? आता त्याचं तू काय घरात मॅटर आहे त्याच्यात. आम्हाला काय घेणं देणं, आम्हाला काय सुख दुख आहे? आमच्या घरात मुंगा शेंगा चोऱ्याला घुसला म्हणून सोडला आम्ही ना. बरं मुले नका सांगून तुम्ही आजचे घोपरा आहे ना. मला सांगून राहिले का कुठचा काटा कुठे काढा लागते मला माहित आहे ना. तुमच्यापेक्षा उन्हाळ्या पावसा जास्त पाहिले मी. ह्याच्या मागे सारा शांतारामचा दिमाग आहे, तुमचा लोकच बी नाही याच्या. मला माहिती आहे तुम्ही कोणा सोबती आहे तर मला शिकवून राहिले का? मला नका शिकून. बाबा मुंशीराम भाऊ ऐकतच नाही. अरे बाबा त्या कारणात आम्ही काय आले बाबा. शांताराम भाऊचं काय घेणं देणं आहे याच्यामध्ये? पण ते वावरात घुसले बाबा शेंगा तोडायला म्हणून झोडले. तसं काय आम्ही काय पागल का मारायले? आम्हाला काय करावं लागतं संजीव भाऊच्या पोरीचं? सांगू नका, काय सांगू नका. जाऊ द्या गड हो. मुंशीरामच्या काही नाही नको लागू. पण बरे झोडले तुम्ही ना. असंच पाहिजे होते दणके चांगले मजबूत. मी तर म्हणतो अजून पाचवा लागत होतो. एखादा 2 जण त्यातले कंबळीतून मोडा लागत, हातपाय मोडा लागत त्याचे. आपच हात घेऊन फिरलेस ते गावामध्ये लंगडी. हो ना, त्याचा बजेट होता ते पयाले ना. पण पयाले ते हातून सुटकले म्हणून ते कसं वाचले. अजून गैरा मार असता. मी तर म्हणतो 2-4 ठिकाणी मोडलेच असते ते. एवढा राग गेला होता आम्हाला. करायलाच पाहिजे होते इथं. तुम्हाला कसं काय माहित पडलं? आम्ही मारलं म्हणून देईल. पाजलं तर वाचलं पण नसते की भो. वाशीतच असते ना. बरोबर आम्हाला माहित पडलं. नाही पण कसं काय माहित पडलं बा तुम्हाला? आता कोण सांगेन? काल्यानं सांगितलं ना. बबन्या शिवल्या मारले म्हणून चांगले मजबूत आणले. अरे काय तुला साऱ्या गावात फिरून राहिला. साऱ्याने सांगून राहिला. सांगायची गोट होती काय? पण ते पोरग म्हटलं चपरा मध्ये काय करा आता. काल्यानं सांगितलं का तुम्हाला? काल्यानं दिली बाबा खबर. चांगले मजबूत आणले म्हणे. चड्डी पिवळी होत असलो. आणले तसंच म्हणा, तो काही विषयच नाही आहे. बरं आणले. हो चला पाहिजे आम्ही. हो या. गावात बा एक गोष्ट पचत नाही रे बाबा. लेख होतेच कुठे ना कुठे. मस्त साहेब गावाचं खाम तसं असते ना. त्या कोपऱ्याची त्या कोपऱ्यावर गोष्ट चालत जाते. वा तुम्हाला सांगतो मी शेंगान फेंगायचं काहीच माझं नाही. मागच्या कांडाचा झालेला त्या पोरीच्या.
उरीच्या कांडाचे तिघे होते ना, म्हणून हे झोडलं त्यानं. बबन्या जास्त मारला शेण. मी म्हणतो ते कोणते सुतार आहेत, बरे हाणले बरे झोडले तर. हा असंच पाहिजे तेल दणका. त्याच लायकीचे आहेत ना हरामखोर. ते काय म्हणजे काय लय चांगले आहेत काय ते? नाही ते तर सुतार नाहीत म्हणा, ते कुठे सुतार आहेत, ध्यानी मनीच नाहीत ते. चला आपण मजा घेऊ थोडीफार अजून त्याची. चला बरं. हो हो चालचा. सगळी माझी जिंदगी खराब केली रे. पाहून जाऊन त्याच्यासोबत लग्न केलं तर मग माय बापाचं नाते नसतं केलं विना. आता गावात तोंड दाखवायला जागा नाही मग माय बापाने बी आणि मले बी. आता सगळे म्हणून राहिले, आता गावातले तू तू करून राहिले. आता आली का हो माय बाप पाहून जायला होते ना तू, आता आली का हो वापी, झाली का वापी. मग माय बापाने तोंड नाही दाखवता येऊन राहिलं गावात आणि मले नाही. आता कसंच करू मी, काय करू. मला वाटलं आता आपण पाहून तर लग्न केलं बापा. आता आपल्याला माय बाबाच्या घरी यायचं काम नाही. आपला नवरा लय चांगला आहे, आपल्यावर प्रेम करते. तो सगळे सोडून पण आपल्याला सोडणार नाही. पण तो विश्वासघात केला त्यानं माया. मला सोडून दिलं त्यानं, मला मारलं त्याच्या माय बापानं. सगळी जिंदगी बरबाद केली, जिंदगी बरबाद केली बाई सगळी. आता कुठे जाता येत नाही, कुठे येता येत नाही. आता कसं करू मी. आई गच्ची दाबून टाक, मला मारून टाक. आई गच्ची दाब, मला मारून टाक ना. मला जगाने वाटून राहिलं. तुमची मी ना सगळी जिंदगी खराब केली ना. नाक नक्त केलं मी ना तुमचं. हो माय तू अशी काय बोलून राहिली पागलावानी. हा काय आणून राहिली तू मनात काहीच्या काही. गच्ची दाब माई, मला मारून टाक. काय असं मी बरोबर बोलून राहिली ना. मी ना तुम्हाला तोंड दाखवायला जागा नाही ठेवली ना कुठे. तुमची इज्जत गमावली ना मी ना. मी ना पाहून जाऊन लग्न केलं तर तुमची काहीच नाही राहिली ना. मला मारून टाक आई, मला नाही जागा वाटून राहिलं, मला मारून टाक. हो माय तू अशी काय बोलून राहिली बापा. झाली तर झाली चुकी तुझ्याच्यानं. आता असं बोलू नको ना. आम्हाला खराब वाटतं ना बापा. एकुलती एक पोरगी असतो आमची. तूही बापा असं काहीच माय बोलशील तर आमचं कसं होईल, कसं होईल आमचं. आई पण मी ना सगळी तुमची इज्जत खराब केली ना. बंदा गावात तू तू करतात तुम्हाला लोक सगळे. म्हणतात बाबा तुमच्या पोरीनं लग्न पाहून जाऊन लग्न केलं म्हणतात. असं बोलतात ना तोंडावरचे, पण चांगलं नाही वाटत. तू खरंच माय गच्ची दाबून मला मारून टाक. आई तुमची सगळी हे चालली जाते, पिढा चालली जाते सगळी. मारून टाक मला. इकडे यावं तुम्ही, इकडे या. हे पोरगी पाहणं बाबा काय म्हणते तर. काहीच माहीत बोकून राहिली बाबा. काय म्हणतो बाई, काय म्हणतो. मला मारून टाका तुम्ही, मला मारून टाका. मी पाहून गेलती ना, मी तर पाहून जाऊन लग्न केलं ना बापा. सगळे लोक तुम्हाला तू करून राहिले. तुमची काही इज्जत नाही, मला मारून टाका. पुरी असं काऊन बोलून राहिली बापा तू. तू आहेस तर आम्ही यावं बापा. तू आमची जीव की प्राण. आता काय झाली तुझ्या चुकी, आता काय करा. जाऊ दे ना आता. त्या गोष्टी विसरून जायचो. आता ते झालं ते झालं. तो आपला भूतकाळ होता. आता कसं पुढे पाय बाई, पुढे पाय. बापा मी तिला तेच तर सांगून राहिली समजावून, पण ते काय जे ऐकते बाबा. ते म्हणते माझी ज्यूस घ्या म्हणते, माझी ज्यूस घ्या. मापाई तुमचं सगळं वाटोळं झालं म्हणते. सांगा आता काय करू मी. आता वाटोळं आता काय हो पुरी. हा काहीच नाही झालं. तुला काय गुन्हा गेला का. आता होत असं त्या चुका. आता काय माणसाचं जीवन आहे शेवटी. माणसाचा पाय मागे पुढे पळत असते. जाऊ दे आता. आता समजलं तुला काय असते तर. आता विचार नको करू बाबा. मी पाहून जाऊन लग्न केलं, पण मला कसं आता पश्चाताप होऊन राहिला त्या गोष्टीचा. म्हणून कसं मला जगाच नाही वाटून राहिलं. असं वाटतं की मी लय घोर चुकी केली बाबा, लय मोठी चुकी केली मी. त्याच्यापेक्षा जीव देऊन टाका आता आपला. कसं मला जगा नाही वाटून राहिला. आता मला मारून टाका तुम्ही, मला मारून टाका. हो पुरी अशा गोष्टी नको करू. मारून टाका. हा मारून टाका. काही बोलता का. जा बाई घेऊन जाय बरं तिकडे. जाय बरं. हा जरा फिरून आणेल इकडे देऊ. हा जाय बाई. हो आणतो तिला फिरून. चाल बरं. शिवला आपल्यामुळे बबण्यानं मार खाल्ला गाड्या. आपलीच चुकी होती ना. फालतूच्या वावरात गेलो बा मग शेंगा तोडल्या. घेणं देणं मार बसला का. मजबूत हाणला आणल्या का तो बबण्या. हा आपल्या चुकीमुळे. अबे आपल्यामुळे काय हाणल्या गेला तो. आज ना उद्या कसं झोडपे खाल्लेच असते त्यानं. त्याचा आजच काटा निघला वावरामध्ये. आणि आपली काय चुकी आहे त्याच्यामध्ये. अवगुणेपणा त्यानं करेला. सुनील कोण मारेल, आपण मारेला का त्याच्या. त्यानं झोडलं की नाही. मग त्याचा बदला काढला जाईना. बरं हाणला तो. बाईले त्रास देणार आहे असं झोडायला पाहिजे. पण त्याची बायको तर आपल्या लहान बोट मोडून राहिली की नाही. शाळेच्या तुमच्यासोबत मानावर गेला म्हणून मार खाल्ला. असं झालं ना ते. आता त्या घरी जायचे म्हणजे तोंड टाकायची लायकी नाही राहिली ना आपल्या. त्याची बायको उभी पायरीवर बी नाही पाय ठेवते. आता त्याच्या घरी जायचे कोणाला ना वयाकडे गेलतो. आता तोंड पाहायले किती मारला किती नाही तर पाहायले. आता कोण जाते सडेल तोंडेली. एवढी मोठी चांगली सून का असल्यावर झोडलेलं मारलं त्यानं हरामखोरानं.
अरे बा शिवलेलं का तू तासलं का पाठी बदल जर बा या डब्यातून त्या डब्यात तास कोतले का मी त्या दिवशी आपण बबन्या घरी गेलो बबन्याला काय म्हणत असतो आले का या फोन नाही गेला तू मी आलो असतो आणि पाहिलं असतं कोण शांत्यान कोण हेन फोन ते तुला मार नसता खाऊ दिला साधू नसतं दिलं भांडण नसतं होऊ दिलं आणि आता बदल लावी गेलाय पोरी उडून हा ती पोरगी चांगली होती ना बबन्या जागोपणा गेला काय बा माणूस रे बा तू का वा ज्या गाडीची चालती आहे त्या गाडीत बसा माणसानं हा पडते याच्यात काले बसा घेणं देणं आणि आपले ढुंगणं शकून घ्या आपलं काम कसं आहे चालतं काम आहे मस्त आहे रे मस्त आहे रे बबन्या आपला दोस्त आहे ना का तू त्याची साथ सोडली का तू काय माणूस रे बाबा मी तर म्हणतो स्वतः बायकोले होशील की नाही काय माहित तू एखाद्या हत्ती दिली म्हणजे तू चालली जा बा मी इकडे चालला मग मस्त खाऊ नको बरं काय मस्त आहे करून राहिला तू का मार खातं का मग त्या बबन्या बरोबर हा आपल्याला झोडतीनं गाजले लोक त्याच्यावर जात खाऊन राहिले आपल्या बजेट बसून एखाद्या दिवशी गा खरंच का शिवल्या तूच काढणे होत असते तूच म्हणत मग काय शेंगा तोड्याला जाऊन ढमू तर बबने नाही म्हणे दाखव मी नाही जात म्हणे बा लोक मला जात खाऊ ना मारतील म्हणे कोणा आर दिसतील तर कुठला बदला कुठं घेतील तो म्हणे ना तरी तू जबरदस्ती दिलं मग काय शेंगा तोड्याला नेलं झालं तेच अबे ते शिवलालची चाल होती माही चाल होती ते मी त्या झोडपे खायलाच नेलतानं मला माहित होतं हा वावरात दिसलं की हातात घेऊन यायला मजबूत आपल्याला कोण सोडलं त्याईनं तर कोण सोडलं एक थापड मारून त्याला बबन्या झोडणं होता मजबूत हा ना मस्त चालवती तुझी दोस्तालेच मार खायला तू मस्त अस रे तुला का तू का माणूस असकाले का दोस्तीच्या नार कलंक असले का तू एखाद्या दिवशी मली धोका देतो मली मार खायला लागतो तू अरे नाही ना माऊली तू तुम्हाला जीव की प्राण असल्या तुम्हाला रगोदाच रगत काय सांगू बोलले हा तू नाही तुम्हाला खरा दोस्त तू बबन्या काय रे चावट आहे तू बबन्या तोंडावरच म्हण फक्त हा खरा दोस्तान हे आणि ते आहे आणि बबण्याचं गेलं की बबण्याला मारा समजो माऊली लुच्ची आहे तो काय कामाचा आहे हा बरोबर आहे ती दोन्ही पाट्या झालं तुमचं नाही ना बाबा आता काय सांगू तुला कसं काय सांगू काय शिवलाल माऊली तर काही पादोले म्हणतात तुम्हाला मजबूत चांगलं हा हागेच लोक मार बसला म्हणतात बबने तर कोण्याच कामाला ठेवला नाही म्हणतात धुयाच्या ना याच्या अरे बुडबा मारलं नाही की जाईले परसाद दिला परसाद होता का रे शिवला हे आता डोकसं खायले तुम्हाला कोणी सांगितलं आम्हाला मारलं म्हणून आम्हाला हात बी नाही लावला कोण म्हणते आम्हाला मारलं कोणी ताकद नाही गावाची कोणता मायचा लाल पैदा नाही होईल शिवलालले हात लाईन म्हणून अबे बसारं गाव तर बोंबलून राहिलं शिवलाल पादला माऊली पादला बबन्या पादला म्हणून हाणले चांगले मजबूत सारं गावात तर चर्चा आहे काही बोलू नका आम्हाला काल कोणी मारी कोणी ताकद नाही आम्हाला हात लावायची मारायची म्हणून शिवलाल दादा शिवलाल अबे बाबा शिवलाल चड्डीत मुतला म्हणतात एवढा हाणला पैत झाला म्हणतात घर लोक अजूनही चालता येईल नाही राहिलं बाबू शिवलाल तुला सुद्धा अजूनही खोटाच बोलून राहिला सारं माहित आहे ना सारं पिते उघडं पडलं ते उडून दादा गीता उडून राहिला फुक मारले तर उडून जातं काय ते सांगणारे कोणात तुम्हाला सांगणारे आता पाहिजे त्याच्या घरी जा तुम्ही कोणत्या आहेत ते सांगणारे कोणता म्हणते मला शिवलाल चड्डीत मुतला तर हा सांग तुम्ही झाले काही पाहू नको खरं सांग चला मित्र उद्या बघा उद्या बघूया लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा